नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, या ठिकाणी 13,007 या रोपाची लागवड ही करून एक 2 दिवस झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये रोप असताना आपल्याला उसाला रोपाची लागवड केल्यानंतर एक ड्रेचिंग करून घेणे मित्रांनो खूप आवश्यक असते. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आमचं एक 1.5 एकरचं क्षेत्र आहे जे रोप लागवड केलेली. एकूण या ठिकाणी 5 एकर क्षेत्र आहे. खाली जे आपण दिसत आहे ते आम्ही कांडी लागवड केलेली आहे आणि एवढ्या क्षेत्राला आम्ही या ठिकाणी रोपाची लागवड केलेली आहे. 13,007 हे ऊसाचं रोप आहे. लावून एक 2 दिवस झालेले आहे. आता ड्रेचिंगमध्ये कुठले औषधं आम्ही घेतलेलं आहे हे तुम्हाला मी सविस्तर सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. याच्यामध्ये मी ह्युमिक ॲसिड हे घेतलेलं आहे. तर रोप लागवड केल्यानंतर ह्युमिक ॲसिडचं हे खूप महत्त्वाचं असं काम असते. पांढऱ्या मुळाची चांगली वाढ होणे, रोप चांगलं सेट होणे आणि चांगल्या प्रकारे फुटवा असेल, रोप चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये हिरवेगारपणा असेल, असं चांगलं रोपाला आवश्यकता हे ह्युमिक ॲसिडची असते. तर या ठिकाणी मी ह्युमिक ॲसिड 99% सोल्युबल प्रमाणामध्ये आहे. याच्यामध्ये फुल्विक ॲसिडचं देखील फुल्विक ॲसिड देखील आहे, पूर्वा कंपनीचं आहे. तर हे 99% याच्यामध्ये असल्यामुळं खूप चांगलं याचा रिझल्ट आहे. तुम्ही ह्याच कंपनीचं घ्या असं नाही, कुठल्याही कंपनीचं त्या ठिकाणी ह्युमिक ॲसिड घ्यायचं आहे मित्रांनो. एकरी प्रमाण जे आहे त्याचं 500 ग्राम त्या ठिकाणी वापरायचं आहे. तर हे त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मी 1261 घेतलेलं आहे. तर 1261 हे रोपाला चांगल्या पद्धतीनं पोषक देण्यासाठी त्याच्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण हे 61% आणि नत्राचं म्हणजे नायट्रोजन युरियाचं प्रमाण हे 12% आहे मित्रांनो. त्याच्यामुळे आपण 1261 हे आपण ड्रेचिंगमध्ये घ्यायचं आहे. तर 1261चं प्रमाण हे एकरी 3 किलो आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. ड्रेचिंग करत असताना 500 लिटर पाणी जायला पाहिजे आणि 3 किलो त्या ठिकाणी 1261 आपल्याला घ्यायचं आहे. मित्रांनो, आपल्याला रोपाची लागवड केल्यानंतर ह्याला बुडाला कीड लागत असते थोडं काही प्रमाणामध्ये. त्याच्यामुळे रोपं हे वाळून देखील जाऊ शकतात. किडा लागू नये याच्यासाठी एक चांगलं त्या ठिकाणी कीटकनाशक घ्यायचं आहे. तर कीटकनाशकामध्ये मी या ठिकाणी ट्रायसेल म्हणजे याच्यामध्ये क्लोरोफायरिफॉस 20% आहे. कुठल्याही कंपनीचं घ्या, क्लोरोफायरिफॉस 20% असलेलं एक त्या ठिकाणी आपल्याला कीटकनाशक घ्यायचं आहे मित्रांनो.